माथेरानचे प्रथम नागरिक माननीय चंद्रकांत भाई चौधरी, त्याचबरोबर अधीक्षक साहेब, त्याचबरोबर माननीय मुख्याधिकारी साहेब, माननीय API मॅडम, या ठिकाणी सर्व पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, सर्वांनी गेले 3 दिवसापासून जे आमचं उपोषण सुरू आहे त्याला सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं। आज उपोषणाची वेळ आमच्यावरती का आली हे आम्ही तुम्हाला सांगितलं आहे। प्रशासनाने पण आमचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे। प्रशासनाकडे आम्ही लेखी मागितलेलं की बाबा आमची मीटिंग केव्हा होणार, त्या पद्धतीने आम्हाला त्यांनी या ठिकाणी पत्र दिलेलं आहे। पण जी अपेक्षा होती त्या पद्धतीत ते पत्र नसलं तरी आम्ही ते मान्य ह्या गोष्टीसाठी करतोय की प्रशासनाला थोडासा आम्ही वेळ देतोय की जेणेकरून एक उपसमितीची मीटिंग होणार आहे, त्याच्यानंतर मग मॉनिटरिंग कमिटीची मीटिंग होणार आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या 94 हात रिक्षा चालकांचा निर्णय होणार आहे। हे असं आम्हाला या ठिकाणी न्याय मिळणार आहे अशी अपेक्षा आम्ही त्यांच्याकडनं आश्वासन या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर मिळालेलं आहे। परंतु हे सर्व करत असताना माथेरानची ग्राउंड जो रिपोर्ट आहे ती काय नक्की ते प्रशासनाने म्हणजे उपसमिती आता या ठिकाणी API मॅडम असतील, मुख्याधिकारी साहेब असतील, त्याचबरोबर प्रांत साहेब असतील, या सर्व मंडळींनी आमची जी ग्राउंड रिॲलिटी आहे ती या मॉनिटरिंग कमिटीचे जे सदस्य असतील, राकेश कुमार सर असतील, या सर्व वरिष्ठ मंडळींकडे त्यांनी द्यावी आणि इथली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवरती आम्हाला न्याय मिळवून द्यावा यासाठी हे जे उपोषण केलेलं आहे ते आम्ही आज माथेरानचे माजी नगराध्यक्ष आमचे नगराध्यक्ष चंद्रकांत भाई चौधरी, त्याचबरोबर मनोजी खेडकर साहेब असतील, या ठिकाणी राजूभाई असतील, प्रकाशजी सुतार असतील, सर्व सन्माननीय कार्यकर्ते, नगरसेवक, त्याचबरोबर प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये आमचे सुप्रिटेंडेंट साहेब जे गेले 2 दिवस आमच्या सोबत आहेत, आम्हाला मार्गदर्शन करतायत की बाबा दिनेश अशा पद्धतीने तुम्ही मागे घ्या। आम्हाला सगळं कळत होतं परंतु ते आम्हाला काकुळतीने सांगत होते। आमच्या मॅडम आहेत 2 दिवस झाले आम्हाला सहकार्य करतायत, या ठिकाणी आमच्यावरती लक्ष ठेवून होते की बाबा कोणाची तब्येत कशी आहे काय आहे, ह्या सर्व गोष्टीचं या ठिकाणी आम्हाला आमचं एक प्रकारे ही घेत होते म्हणजे काळजी घेत होते। आणि ह्या सर्व गोष्टींमधनं आम्ही या ठिकाणी प्रशासनाला एकच सांगू इच्छितो, आम्ही हे उपोषण मागे घेतोय परंतु आमच्या या ठिकाणी 2 अटी आहेत साहेब। आम्हाला तुम्ही ही 27 आणि 30 तारखेची मुदत दिलेली आहे। या 30 आणि 27 तारखेच्या दरम्यान उपसमितीची मीटिंग होणार आहे। आम्ही गृहीत धरून चालतो 27ला नाही 30 तारखेला होईल ती मीटिंग झाली। त्यानंतर मॉनिटरिंग कमिटीची कदाचित 7 दिवसानंतर नाही तर 15 दिवसाच्या नंतर ती मीटिंग होईल। त्याच्यातनं पण आम्हाला अपेक्षा आहे की तिथनं न्याय मिळेल। परंतु जर अशी गोष्ट झाली या ठिकाणी आम्हाला न्याय मिळाला नाही आणि आमचा विचार केला नाही, आता आम्ही हे मुदत उपोषण जे आमरण उपोषण करत होतो या ठिकाणी हळूहळू मरण्याचा प्रयत्न करत होतो। शेवटी काय आमचा जीव टांगणीला होता। गेले 3 दिवस आम्ही हे उपोषण करतोय। तुम्ही पाहिलं कशा पद्धतीने की कालच्या दिवसामध्ये आमच्या 2 लोकांची आणि आज सकाळी 2 लोकांची, आज एक महिला पण तिथे ॲडमिटच आहे आणि अशा पद्धतीने हे उपोषण सुरू होतं। प्रशासनाने त्याचं गांभीर्य घेतलं असंच म्हणतो मी आता सध्या तरी, परंतु ह्याच्या पुढे जर आमच्या उपोषणाचं हे गांभीर्य घेऊन पण आमच्या 94 हात रिक्षा चालकांना जर न्याय नाही मिळाला तर समस्त गावकऱ्यांच्या वतीने मी सांगू इच्छितो की या ठिकाणी जे प्रशासन आहे म्हणजे पोलीस प्रशासन असेल किंवा मुख्याधिकारी असतील, सुप्रिटेंडेंट साहेब असतील, आमचे नगराध्यक्ष असतील आणि सर्व माननीय सदस्य असतील, त्यांनी एकच निर्णय घ्यावा की आम्ही तुम्हाला समजतंय की बाबा हे 94 रिक्षाधारक हे परवानाधारक आहे, अधिकृत आहे, तर आम्हाला त्या रिक्षांची परवानगी द्यावी। आम्ही मॉनिटरिंग कमिटीची वाट पाहणार नाही। अन्यथा आम्हाला जर कायद्याच्या कचाट्यामध्ये तुम्ही अडवण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला या सर्व कुटुंबासहित या ठिकाणी विष प्राशसन केल्याशिवाय पर्याय उपलब्ध राहणार नाही। हा अंतिम निर्णय असणार आहे एवढं सांगतोय। आम्ही तुम्हाला टाइम दिलेला आहे, याच्यावरती आम्ही सर्वजण ठाम आहेत। आता आमची मीटिंग झाली, आम्ही नगराध्यक्षांना पण तेच सांगितलेलं आहे आणि तुम्हाला सर्व पत्रकार मित्र या ठिकाणी गेले 3 दिवसापासून आम्हाला मदत करत आहे। पेरणे साहेब आहेत, आमचे ज्येष्ठ पत्रकार
असतील, गिरीश दादा असेल, मिलिंद दादा असेल, आमचा मित्र नितीन असेल, हे सर्व, अजय गायकवाड असेल, ह्या लोकांनी सर्वांनी जगापर्यंत पोहोचवलं की बाबा माथेरानच्या हात रिक्षा चालकांची व्यथा काय आहे ती. तर मला अशी अपेक्षा आहे की तुमच्याकडनं आम्हाला जरूर न्याय भेटेल. कदाचित मी हे जास्त बोलून गेलो असेल, लहान तोंडी मोठा घास घेतला असेल, परंतु ह्या सर्व लोकांच्या ही गंभीर म्हणजे काय बोलतात त्याला, भावना तीव्र आहेत. त्याच्यामुळे हे आम्हाला करावं लागणार आहे ह्याच्या पुढे, पण हे करण्याची वेळ येणार नाही अशी अपेक्षा आम्ही प्रशासनाकडून व्यक्त करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.